मंडळी, जय महाराष्ट्र. आपलं सर्वांचं स्वागत आहे. एकंदरीत शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जे होते ते अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होण्याची सुरुवात होणार आहे. या संदर्भात संपूर्ण बातमी पाहूतच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पण विसरू नका. अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून. जवळपास आपण याला जर पाहिलं तर शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे फार मोठं प्रमाणात नुकसान झालं होतं. शेती पिकाचं नुकसान भरपाई पोटी 31,000 कोटीचं पॅकेज सरकारनं राज्य सरकारने दिलं होतं. त्यापैकी किती शेतकऱ्यांना मिळालं हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत आपण जर पाहिलं तर अनेक शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच जो पैसे आहेत ते देण्याचं राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले होते की दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे पडतील अशी आशा शेतकऱ्यांना लागलेली होती. एकंदरीत केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा आता लवकरच मदत जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जे अतिवृष्टी नुकसान भरपाईपोटी 31,000 कोटीचं जे जवळपास आपल्या पॅकेज जे देण्यात आलेलं होतं, नेमकं त्यामध्ये पीक विमा असेल किंवा आपली झोपडपट्टी पडली असेल, घरं कोसळली असतील यासाठी सुद्धा आर्थिक मदत होती. तर अशा पद्धतीने सरकारच्या माध्यमातून मदत त्या GR मध्ये जाहीर करण्यात आलेली होती. तर एकंदरीत आपल्याला फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की जो पैसे जे आहेत ते अतिवृष्टीचे आता EKYC जी आहे ती करण्याची अट शिथिल केलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की फार्मर आयडीनुसार पैसे देण्यात येत आहेत. दुसरं म्हणजे सरकारनं 35 जिल्ह्यातील जवळपास 94 लाख शेतकऱ्यांना एकूण जी रक्कम आहे ती वाटप केल्या असल्याचा डाटा समोर आलेला आहे. दुसरं म्हणजे अनेक शेतकरी बांधव सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपण मोबाईलवरती पाहतात की अनेक शेतकरी बांधवांना जे हप्ता आहे अतिवृष्टीचा हप्ता असेल तो पैसे असतील ते सुद्धा देण्यात आले नाहीत. अनेक शेतकरी बांधवांना तो लवकरात लवकर द्यायला पाहिजे राज्य सरकारच्या माध्यमातून. तर लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे जे पैसे आहेत ते पडायला पाहिजे. धन्यवाद.